नमस्ते नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात फ्रेंड्स? आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल. तर आज आम्ही हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवला होता. त्याच्यासाठी मी आणि आलोकचे पप्पा जाणार होतो शॉपिंगसाठी. म्हणजे जे वाण लागतं ते देण्यासाठी, ते आणण्यासाठी जाणार होतो. आणि मुलांसाठी ते तिळगुळाचे हार वगैरे आणायचं होतं, त्याच्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. तर पुढे तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा आणि काय काय आम्ही शॉपिंग करतो ते देखील तुम्हाला पाहायला मिळेलच. तर इथे सोलापूरची यात्रा जी आहे चालू आहे ना, तर त्या यात्रेमध्येच गेलो आम्ही. तर खूप मस्त आणि खूप छान 30 रुपये 20 रुपये म्हणजे असं वाण होतं. खूप छान, म्हणजे बघा तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला दाखवते. तर आता मी वाण वगैरे घेतले आणि चालले घराकडं. आलोकचे पप्पा मी आलो होतो, त्यांना जायचं होतं कार्यक्रमाला, म्हणून ते गेले कार्यक्रमासाठी आणि मी रिक्षाने आले घरी. तर घरी आल्यानंतर इथे मला मस्तपैकी रांगोळी काढायची होती. तर पाहू शकता माझी रांगोळी फायनली तयार होती. तर मी हळदी कुंकू या ह्याच्यावरच मी रांगोळी काढली. मस्त बांगड्या, मंगळसूत्र आणि नथ काढली. तर कशी वाटली माझी रांगोळी मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर एवढी रांगोळी काढण्यासाठी मला अर्धा तास लागलाय पहा. तर आज आलोक ट्रिपला देखील गेला होता, तर त्याच्यामुळे मला त्याला देखील अजून आणायला जायचं होतं. आणि मी मस्त मसाला दूध बनवणार होते. हळदी कुंकू आणि तर अजून मला ते देखील बनवायचं आहे. आता 4:30 आणि अर्णवचं बोरणान करणार होतो आम्ही. तर इथे मस्तपैकी आता रांगोळी माझी तयार होती. तर कशी वाटली रांगोळी सांगा बरं काय नक्कीच. आणि मी फर्स्ट टाइमच काढली अशी रांगोळी, म्हणजे कधी नाही काढली दरवर्षी वगैरे. वेगळीच काढत होते, ह्या टायमाला जरा वेगळं काहीतरी म्हणून काढलं. तर जमली का नाही बघा तुम्हीच आता. आणि काळी रांगोळी किती मस्त वाटते बघा ना, त्याच्यामध्ये उठून दिसतंय मंगळसूत्रांचा कलर. आणि फायनली इथे माझी रांगोळी तयार आहे. कशी आहे सांगा. असं हळदी कुंकू लिहिले आणि अंशिका अर्णवचे बोरनान म्हणून लिहिले. तर इथं माझी जाऊबाई मस्तपैकी तयारी करते पहा. जे चुरमुरे आहेत त्याला छान सजवते, बिस्किटं, चॉकलेट, बोरं वगैरे. आणि इथे मी मसाला दूध देखील बनवलं आहे. तर मसाला दूधमध्ये मी शेवाळ्या देखील घातलेला आहे, थोडं टेस्टसाठी छान लागतं म्हणून. खजूर वगैरे सगळं घातले. तर इथे मी फायनली रेडी झाले. आणि इथं आमचं छोटू पण आता रेडी होते. छोटू खूप म्हणजे रडला वगैरे काही नाही, फक्त आवरताना रडला. तर अनुला तिच्या पप्पांनी चोळीचं जे फ्रॉक असते ते आणलं होतं, पण थोडंसं तिला लहान झालं आहे, तरी काही हरकत नाही, खूप मस्त. आणि हे फुल आमच्या झाडातलेच आहेत, तर त्याचा मी मस्त गजरा बनवून तिला घातलं आहे. तर माधुरी तर आरतीचं ताट तयार करते आता. आणि वाण देण्यासाठी आम्ही आणलं होतं सूप, छोटंसं सूप असताना ते आणलं होतं. आणि मस्त हे आणलं होतं मेहंदीचे कोण कमी पडले तर 17-18 सूप आणले होते पहा आम्ही. आणि इथं फायनली माझी अनु तयार झाली. कशी दिसते अनु नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर पाहू शकता असं मस्तपैकी आता तिला मी हे सगळं घालण्यासाठी ना पहिल्यांदा तिला चॉकलेट दिले आणि मग बसली ती, नाहीतर अजिबात बसत नव्हती. आणि इथं पाहू शकता तुम्ही बायका आलेल्या आहेत. आणि इथं छोटू पण आमच्या रेडी झालेला आहे. कसा दिसतोय छोटू सांगा मला कमेंटमध्ये. तर छोटू आणि अनु, आम्हाला वाटलं नव्हतं एवढं शांत बसतील. सगळेजण म्हणायला लागले किती शांत बसलेत पिल्लं म्हणून. तर पाहू शकता मी पण साडी घातली आहे मस्तपैकी. आता मस्तपैकी त्यांना हळदी कुंकू लावून घेते, मुलांना त्यांचं औक्षण करते. आणि मग बोरस्नानाला तयार राहू. आणि इथं आरवचा डान्स चाललाय पहा मागे. तर खूप मस्त वाटत होतं पहा. म्हणजे असं काहीतरी कार्यक्रम असलं ना खूप भारी वाटतं. मागच्या वर्षी काय अनुच होती, ह्या टायमाला अर्णव पण आहे. तर इथं आमच्या सासूबाई पण आता मस्तपैकी हळदी कुंकू लावून घेतात ते मुलांना. छोटू आमचा बसतो, बसायला काय नाही, पण उगीच पडला वगैरे म्हणून म्हणता ना, त्यांच्या मम्मीला देखील बसवले. तर खूप मज्जा आली आम्हाला बोरस्नान करून. पहिल्यांदा तर मी हळदी कुंकू व्हायच्या आधीच सगळ्यांना मसाला दूध वगैरे दिलं, कारण की मग नंतरून सगळे जाण्यासाठी गडबड करतात, मग राहून जातं, एकटे तसेच जातात. त्याच्यामुळे पहिलाच दिलं आणि मग नंतर ना आम्ही बोरस्नान केलं मुलांचं.
तर आता इथे मी मस्तपैकी त्यांना बोरस्नान म्हणजे चुरमुऱ्याने आंघोळ घालणार आहे दोघांना पण. पहिल्यांदा मी ओवाळून घेते. ओवाळून मी नव्हतं घेतलं, फक्त हळदी कुंकू लावलं होतं. तर आता पहिल्यांदा मुलांना छान ओवाळून घेते. तर खूपच शांत बसलेत, पूर्ण लास्टपर्यंत शांत बसले होते पहा दोघं पण. आणि आमचं छोटू तर ते आंघोळ घालताना ते चुरमुरे असतात की ते उचलायचं आणि तोंडात घालायचं. त्याला मस्त झालं बघा खायसाठी, काही पण भेटलं होतं. तर खूप हुशार झालं आहे आमचं छोटू पिल्लू पण. आता त्याने जरा देखील चिडचिड केली नाही की रडला नाही, काय नाही बा. नाहीतर एरवी तो खूप म्हणजे असं चिडचिड असं शांत बसत नाही, पण खूप शांत बसला होता. भारी वाटत होतं त्याला पण. आणि इथं मस्तपैकी आता आणूला आणि छोटूला बोरस्नान करते. पुढे ब्लॉग कंटिन्यू करा. तर ह्या टायमाला थोडंसं उशीर झाला आम्हाला करायला, नाहीतर लगेच करतो. म्हणजे सुरू झाल्या कारण की आमच्या सासूबाई नव्हत्या, त्या गेल्या होत्या गावाला. मग ते असतोपर्यंत थांबलो. आणि आता रथसप्तमीपर्यंत आहे म्हणून काही टेन्शन नाही म्हटलं. तर मस्तपैकी आता सूप दिलंय सगळ्यांना. तर इथं आमचं छोटू रडतंय पहा, त्याच्या मम्मीकडे जायचं आहे. इथून पुढे व्लॉग मिस करू नका. इथे मस्तपैकी मी जाताना सगळ्या बायकांना एक आग्रह केला की उकाणा घेतल्याशिवाय मी काही तुम्हाला घराच्या बाहेर सोडणार नाही. तर माझे सासरे आणि मी दोघांनी मिळून उकाणा घेतल्याशिवाय त्यांना सुनीलच्या नावावर कुंकुला ते करू. असलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास, प्रभाकरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. वरून पसरले नंदूचे जेव्हा माया विसरले. अरे वा, सीताराम काय शितार शिवानंदचं नाव घेते तुमचं म्हणलं. काय विश्वनाथ असं असतंय का? नाही माझं काय गो सांग घ्या की ते उकाण्यामध्ये. तांदूळ सीता का गीता, विष्णूचं नाव सांगते जयसंतोषी माता. ती दोन वातीन एक ज्योती. थांबा परत. एक समय दोन वाती, दोन वातीन एक ज्योती. सिद्धेश्वर माझे पती आणि मी त्यांची सौभाग्य. अरे वा, हा मस्त. तुम्ही कन्नाना घेऊ हा हे रे खाऊ आणल्यावर काय व्हायलंय? इकडं बघ, इकडं सरक सरक सरक. खाऊ आणलं की झोप येते तुला. सरक सरक सरक. बघते हिला. सरक 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 सरक. खाऊ आणल्यावर झोप येते, झोप येते खाऊ आणल्यावर. लायटर आणू काय? लायटर आणू का? लायटर कशी दिसत होती अनु? कशी दिसत होती अनु? छान छान दिसत होती ना. काय घातलं होतं सगळं तुला पिल्लू? तिथे घातलेलं हितलं, अजून काय काय घातलेलं? गळ्यातलं, हातातलं पण घातलेलं, इथं पण घातलेलं ना. फ्रॉक नवीन फ्रॉक घातलं होतं ना पिल्लूला. छान आहे बाळ. आता बाळ माझं गुणी बाळ खाऊ खाणार आहे, खाऊ खाणार आहे आणि जुजू करणार आहे मस्तपैकी, है ना. करते को नाही? आली झोप. खाऊ खाते. नकरा करू नको. सरक सरक. गाबो गुबूकडेच देते हिला. सरक. तर पहा
पहा मैत्रिणींनो, माझं छोटू पण किती क्यूटली तयार झालं आहे. त्याला पण खूप शांत बसलं आहे. मी तर खूप आश्चर्य झाले. तर आय होप सो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया अशाच नेक्स्ट ब्लॉगसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, माझे व्हिडिओ पाहत राहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.